नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 11 ते 20 नोव्हेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 40 खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हो भाषेचा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आसाम. या कोणत्या? तर आसाम. या तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी हो भाषेचा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे. तर हो भाषा आसाम, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये बोलली जाते आणि मुख्यमंत्री शर्मा यांनी केंद्राला विनंती केलेली आहे की ते संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावे, जेणेकरून ते अधिक चांगल्या प्रकारे संरक्षित आणि प्रोत्साहन दिले जाऊ शकते. यानंतर आसामविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी दिसपूर आणि सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे ध्येय 2030 पर्यंत सौर ऊर्जेमध्ये किती ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणे हे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 1 ट्रिलियन डॉलर्सची. किती ट्रिलियन डॉलर्सची? 1 ट्रिलियन डॉलर्सची. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर ISA चे ध्येय 2030 पर्यंत सौर ऊर्जेमध्ये $1 ट्रिलियन गुंतवणूक साध्य करणे आणि तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा खर्च कमी करणे हे आहे. यानंतर ISA चा लॉंग फॉर्म इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर युती आणि ISA ची निर्मिती झाली आहे 30 नोव्हेंबर 2015 मध्ये. स्थापना पॅरिस फ्रान्समध्ये झाली आणि मुख्यालय कोठे आहे? गुरुग्राम हरियाणा. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे, 76व्या प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी इंडोनेशिया. या कोणत्या? तर इंडोनेशिया. या तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबो सुबियांतो 76व्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहे. तर 26 जानेवारी 2025 रोजी भारत आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. यानंतर इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी जकार्ता, चलन इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो आहेत. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न चौथा, तर नुकतेच अनुभवी भालाफेकपटू नीरज चोप्राचे प्रशिक्षक म्हणजेच कोच कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जॉन जेलेजनी झालेले आहे. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा याने अनुभवी भालाफेकपटू जॉन जेलेस्नी यांची नवीन प्रशिक्षक म्हणून घोषणा केलेली आहे. तर जॉन जेलेस्नी हा झेकचा माजी ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट आहे. तर तो 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक देखील विजेता आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, फिक्कीचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हर्षवर्धन अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? हर्षवर्धन अग्रवाल यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फिक्कीची स्थापना 1927 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल हे आहेत. तर यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तय्यब इक्राम यांची. कोणाची? तय्यब इक्राम यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर तय्यब इक्राम यांची सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या म्हणजेच FIHच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आणि स्थापना 7 जानेवारी 1954 मध्ये झाली. मुख्यालय लॉसने स्वित्झर्लंड आणि सध्याचे अध्यक्ष आहेत नरिंदर बत्रा. ठीक आहे मित्रांनो.
यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा, तर SBI आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये किती नवीन शाखा उघडेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 500 नवीन शाखा उघडेल. किती उघडेल? तर 500 नवीन शाखा उघडणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले आहे की सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये 500 नवीन शाखा उघडणार आहे. तर SBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि अध्यक्ष आहेत छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी आणि ब्रँड अँबॅसेडर आहेत MS धोनी. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा, तर मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी अलीकडे कोठे राजीनामा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए बांगलादेशमध्ये. कोठे? तर बांगलादेश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर बांगलादेशच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या म्हणजेच NHRCच्या सर्व सदस्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला. तर जमावाच्या हिंसाचारात वाढ झाल्याचे गंभीर तथ्य एका अहवालातून समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलेले आहे. यानंतर या अहवालात बांगलादेशातील मानवी हक्क आणि सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करणाऱ्या प्राणघातक हल्ला, बलात्कार आणि राजकीय छळ यासारख्या गुन्ह्यांचा तपशीलही देण्यात आलेला आहे. यानंतर आपण बांगलादेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर राजधानी आहे ढाका, चलन टक्का आणि सध्याचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी. कोणी? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी. तर यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच मॉरिशसचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नवीन रामगुलाम झालेले आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी संसदीय निवडणुकीत पराभव स्वीकारलेला आहे. तर 2017 पासून ते देशाचे पंतप्रधान होते. तर विरोधी पक्षनेते नवीन रामगुलाम हे तिसऱ्यांदा त्यांच्या आघाडी अलायन्स ऑफ चेंजचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. तर मॉरिशस विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी पोर्ट लुईस, चलन आहे मॉरिशस रुपया आणि चालू घडामोडी देखील आपण पाहून घेऊयात. तर यानंतर भारताचा जनौषधी उपक्रम सुरू करणारा पहिला देश मॉरिशस आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मॉरिशसमध्ये डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा, तर उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात राज्यातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लखनौ या. कोणत्या? तर लखनौ या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच राजधानी लखनौमध्ये राज्याची पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस लॉन्च केलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या डबल डेकर इलेक्ट्रिक बस सेवेत महिलांसाठी तिकिटावर 50% सवलतही जाहीर केलेली आहे. यानंतर उत्तर प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर राजधानी लखनौ आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल सध्याचे आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्यान दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंग आणि राज्य पक्षी आहे सारस आणि एकूण लोकसभेच्या जागा 80 आहेत आणि राज्यसभेच्या एकूण जागा 31 आहेत. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर प्रश्न आहे 12वा, तर नुकतेच शिगेरू इशिबा कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जपान या देशाचे. कोणत्या देशाचे? जपान या देशाचे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते शिगेरू इशिबा यांची देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झालेली आहे. तर इशिबा देशाच्या 103व्या पंतप्रधान बनलेले आहेत. तर जपानविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात या ठिकाणी. तर राजधानी टोकियो आहे, चलन आहे येन आणि सध्याचे पंतप्रधान शिगेरू इशिबा हे आहेत. ठीक आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल सिटी इंडेक्सनुसार जगातील टॉप सिटी ब्रँड कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लंडन बनलेला आहे. कोण? तर लंडन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये. तर दुसऱ्या वार्षिक ब्रँड फायनान्स ग्लोबल सिटी इंडेक्समध्ये लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क सिटीने शीर्ष 3 स्थाने कायम राखलेली आहेत आणि टोकियो आणि दुबईने
टॉप 100 शहरांच्या ब्रँडमध्ये 4थ्या आणि 5व्या स्थानावर वाढ केलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा. तर कोणत्या देशाच्या कोको गॉफने अलीकडेच 2024 WTA फायनल जिंकली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अमेरिकेच्या कोको गॉफने चीनच्या झेंग कियान वेनचा पराभव करून प्रथमच WTA महिला टेनिस असोसिएशन फायनलचे विजेतेपद पटकावले आहे. तर यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 15वा. तर रशियन व्यापार केंद्र भारतातील कोणत्या शहरात उघडण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्लीमध्ये. कोठे? तर दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंध वाढवण्यासाठी नवी दिल्लीतील भारतीय रशियन दूतावास रशियन ट्रेड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. तर उद्देश काय आहे? तर आर्थिक सहकार्याला चालना देणे हा उद्देश आहे. तर यानंतर आपण रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे मॉस्को, चलन आहे रुबल आणि यानंतर राष्ट्रपती सध्याचे कोण आहेत? तर व्लादिमीर पुतीन आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर नुकताच परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विक्रम मिस्री यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्र सरकारने परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा कार्यकाळ 14 जुलै 2026 पर्यंत वाढवलेला आहे. ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणार होते आणि विक्रम मिस्री हे भारतीय परराष्ट्र सेवेचे 1989च्या बॅचचे अधिकारी आहेत. यानंतर आपण महत्त्वाचे सचिवपदी नियुक्ती झालेले याविषयी चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर TV सोमनाथन कॅबिनेट सचिव आहेत आणि गोविंद मोहन गृह सचिव, राजेश सिंह संरक्षण सचिव, विक्रम मिस्री परराष्ट्र सचिव आणि तुहिनकांत पांडे हे वित्त सचिव आहेत. यानंतर श्री विक्रम देव दत्त आहेत कोण? तर सचिव कोळसा मंत्रालय. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 17वा. तर कोणत्या कंपनीला जगातील सर्वात टिकाऊ ॲल्युमिनियम कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिंदाल्को या कंपनीला. कोणत्या? तर हिंदाल्को या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर हिंदाल्को 2024 S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंटमध्ये 87 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि हिंदाल्को ॲल्युमिनियम कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना 1958 मध्ये आदित्य बिर्ला समूहाने केलेली होती आणि मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे मुख्यालय आहे. तर यानंतर पुढील प्रश्न. ऑक्टोबर 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी A व B दोन्ही, म्हणजेच नोमान अली यांना आणि अमेलिया केर यांना. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी हे असणार आहे. यानंतर मित्रांनो आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर पाकिस्तानी गोलंदाज नोमान अली आणि न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केरला ICC प्लेयर ऑफ द मंथ घोषित करण्यात आलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 19वा. तर नुकताच कोच ऑफ द इयर महिला पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुमा शिरूर यांनी जिंकलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय नेमबाजी संघाच्या माजी मुख्य प्रशिक्षक सुमा शिरूर यांना भारतीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये कोच ऑफ द इयर महिला पुरस्कार मिळालेला आहे. तर शिरूर ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला, पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजी संघाला यश मिळवून देण्याच्या भूमिकेसाठी सन्मानित करण्यात आलेले आहेत. यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय नेमबाजांनी 3 ऑलिम्पिक पदके देखील जिंकलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 20वा. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रॉबर्ट F केनेडी ज्युनियर यांची. कोणाची? तर रॉबर्ट F केनेडी ज्युनियर यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर इतर नियुक्त्या देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात मित्रांनो. तर सुजी विल्स यांची व्हाईट हाऊसचे नवीन चीफ ऑफ स्टाफ आहे आणि माईक वॉल्टज अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि US संरक्षण सचिव
पीट हेगसेथ आहेत. कोण आहेत? पीट हेगसेथ. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच जागतिक बिलियर्ड चॅम्पियन कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पंकज अडवाणी बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? पंकज अडवाणी. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर कतारमधील दोहा येथे झालेल्या IBSC वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये 39 वर्षीय अडवाणीने 28वे विश्वविजेतेपद पटकावले आहे. तर त्याने अंतिम फेरीत इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा पराभव केला. तर या विजयामुळे त्याचे या खेळातील सलग 7वे विश्वविजेतेपद आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, आरविंदर सिंग साहनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC चे नवे अध्यक्ष म्हणून आरविंदर सिंग साहनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ची स्थापना 1959 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. यानंतर अध्यक्ष सध्याचे आरविंदर सिंग साहनी हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, केंद्र सरकारने कोणत्या संघटनेसाठी पहिली सर्व महिला बटालियन मंजूर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, CISF. कोणती? तर CISF. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर सरकारने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे CISF मध्ये पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे. तर विमानतळ, मेट्रो रेल्वे आणि VIP सुरक्षेसह गंभीर पायाभूत सुविधांची महिला बटालियन सुरक्षा सांभाळेल. तर यानंतर CISF विषयी लॉंग फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि स्थापना 10 मार्च 1969 मध्ये झाली आणि बोधवाक्य काय आहे? तर सेवा आणि निष्ठा हे बोधवाक्य आहे. आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत? तर राजविंदर सिंग भाटिया आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अमेरिकाचे पुढील संरक्षण सचिव कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, पीट हेगसेथ झालेले आहेत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकाचे पुढील संरक्षण सचिव फॉक्स न्यूजचे प्रसिद्ध होस्ट पीट हेगसेथ असतील. तर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पुढील संरक्षण सचिव म्हणून निवड केलेली आहे. तर पीट अमेरिकाचे लष्करी मुख्यालय पेंटागॉन आणि 1.3 दशलक्ष सैन्याचे नेतृत्व करेल. तर यानंतर अमेरिकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लेह लडाखमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर देशातील खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जगातील पहिले उच्च उंचीचे पॅरा स्पोर्ट्स सेंटर लवकरच लेह लडाख येथे स्थापन केले जाईल. तर यासाठी लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल LAHDC, लेह आणि आदित्य मेहता फाउंडेशन म्हणजेच AMF यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. तर जगातील पहिले, यावर आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर जगातील पहिले वैदिक घड्याळ विक्रम, जगातील पहिली CO2 वनस्पती आईसलँड आणि जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमध्ये आणि जगातील पहिले 6G उपकरण जपानमध्ये आणि जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनी आणि जगातील पहिला कृत्रिम सूर्य चीन या ठिकाणी आणि जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान या ठिकाणी. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, अलीकडे चर्चेत आलेला सुखना तलाव कोणत्या शहरात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, चंदीगड या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये आहे? चंदीगड या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अलीकडे चंदीगडमधील हरियाणाच्या बाजूला असलेल्या सुखना वन्यजीव अभयारण्याच्या 1 किलोमीटर ते 2.035 किलोमीटर पर्यंतचा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणजे ESZ म्हणून चिन्हांकित करण्यासाठी एक अधिसूचना जारी केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सामंथा हर्वे यांना मिळालेला आहे. कोणाला? तर सामंथा हर्वे यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित ऑर्बिटल या कादंबरीसाठी सामंथा हर्वे यांना
2024चा बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर 2019 पासून बुकर पारितोषिक जिंकणारी सामंथा हार्वे ही पहिली महिला आहे आणि हार्वेला 50,000 पाऊंड आणि एक ट्रॉफी देखील मिळालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, अमनदीप जोहल यांची. कोणाची? तर अमनदीप जोहल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर जानेवारी 2025 पासून अमनदीप जोहल यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया म्हणजेच PGTIचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर PGTIचा लॉंग फॉर्म प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया आणि स्थापना सप्टेंबर 2006 मध्ये झाली. अध्यक्ष आहेत दिग्गज क्रिकेटर कपिल देव. कोण आहेत अध्यक्ष? कपिल देव हे अध्यक्ष आहेत. आणि यानंतर पुढील प्रश्न, आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली जत्रा कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओडिशा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? ओडिशा या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर ओडिशाच्या प्राचीन सागरी व्यापार इतिहास साजरा करण्यासाठी आशियातील सर्वात मोठा ओपन एअर व्यापार मेळा बाली जत्रा साजरा केला जातो. आणि 2024 सालचा मेळा कार्तिक पौर्णिमेला सुरू झाला आणि 22 नोव्हेंबरला संपेल. आणि हा सण ओडिशाच्या जुन्या परंपरेचे स्मरण करतो, ज्यामध्ये व्यापारी कार्तिक पौर्णिमेच्या वेळी महानदीवर बोईटा नावाच्या बोटीतून दुसऱ्या देशात जात असत. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच NALSA चे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजे NALSA चे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांची नियुक्ती 11 नोव्हेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे. तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची जागा घेतील. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची टिप देखील पाहून घेऊयात. शॉर्टमध्ये आहे, लक्ष द्या. तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे 51वे सरन्यायाधीश बनले आहेत. तर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण NALSA ची स्थापना विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अंतर्गत समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर सेवा प्रदान करण्यासाठी आणि विवादांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी लोक अदालती आयोजित करण्यासाठी करण्यात आलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 31वा, तर व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत एकमेव भारतीय कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुकेश अंबानी आहेत. कोण आहेत? मुकेश अंबानी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर प्रभावशाली अमेरिकन फॉर्च्यून मासिकाने व्यवसायातील 100 सर्वात शक्तिशाली लोकांची पहिली यादी प्रसिद्ध केलेली आहे. टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO एलॉन मस्क या यादीत अग्रस्थानी आहेत. आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजेच RIL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक CMD मुकेश अंबानी $100 अब्ज अंदाजे निव्वळ संपत्ती असलेले या यादीतील एकमेव भारतीय उद्योगपती आहेत. तर त्यांना जगातील 12व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली व्यावसायिक लीडर मानण्यात आलेले आहे. यानंतर शीर्ष 3 सर्वात शक्तिशाली व्यावसायिक लोक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर एलॉन मस्क अमेरिकन टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO, यानंतर जेन्सेन हुआंग अमेरिकन CEO आणि चिप निर्माता नेव्हिडियाचे संस्थापक आणि सत्या नाडेला भारतीय अमेरिकन मायक्रोसॉफ्टचे CEO आणि अध्यक्ष. यानंतर पुढील प्रश्न आहे 32वा, तर जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? दिल्ली या शहरामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांनी सरोजिनी नगरमध्ये जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन केलेले आहे. तर या आगारात एकूण 223 महिला कर्मचारी असून त्यात 89 चालक आणि 134 कंडक्टर यांचा समावेश आहे.
यानंतर पुढील प्रश्न आहे 33वा, तर श्रीलंकेच्या इतिहासात सरन्यायाधीश पद भूषवणारी दुसरी महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुर्दू निरूपा बुदुशिनी फर्नांडो बनलेले आहेत. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर श्रीलंकेच्या संवैधानिक परिषदेने देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मुर्दू निरूपा बुदुशिनी फर्नांडो यांच्या नियुक्तीला औपचारिक मान्यता दिलेली आहे. तर न्यायमूर्ती फर्नांडो या श्रीलंकेच्या इतिहासातील 2011 मध्ये शिराणी बंदरनायके यांच्यानंतर सरन्यायाधीश पद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत. तर यानंतर श्रीलंकाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी कोलंबो आहे आणि चलन आहे श्रीलंकन रुपया. राष्ट्रपती सध्याचे अनुरा कुमारा दिसानायके आणि सध्याचे पंतप्रधान हरिणी अमर सूर्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 34वा, तर दिल्ली महानगरपालिकेचे नवीन महापौर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महेश कुमार खिंची यांची. कोणाची? महेश कुमार खिंची यांची. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, तर नोव्हेंबर 2024 मध्ये नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला? तर नरेंद्र मोदी यांना. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर देऊन सन्मानित केलेले आहे. तर नायजेरियातून भारतीय पंतप्रधानांना हा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हा सन्मान मिळवणारे ते दुसरे परदेशी व्यक्ती देखील आहेत. तर त्यांच्या आधी 1969 मध्ये एलिझाबेथ या एकमेव परदेशी व्यक्ती होत्या. यानंतर नायजेरियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. या ठिकाणी राजधानी आहे अबुजा, चलन आहे नायजेरियन नायरा आणि सध्याचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या कोणत्या देशांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. तर रशियाने ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा सन्मान दिला आणि भूतान ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो आणि फ्रान्सने ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर. यानंतर फिजीने कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी आणि ग्रीसने ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा पुरस्कार दिला आणि पापुआ न्यू गिनीने ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू. यानंतर मालदीवने रूल ऑफ निशान इज्जुद्दीन. यानंतर सौदी अरेबियाने किंग अब्दुल अझीज शेस. नंतर UAEने ऑर्डर ऑफ जायद अवॉर्ड. नंतर बहरीनने किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसा आणि मिस्रने ऑर्डर ऑफ नाईल हा पुरस्कार दिलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, भारताचा संचार उपग्रह GSAT-20 कोणी प्रक्षेपित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्पेसएक्सने. कोणी? तर स्पेसएक्सने. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 19 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचा जड संचार उपग्रह GSAT-20 4700 किलो वजनाचा स्पेसएक्सद्वारे केप कॅनवेरल USA येथून प्रक्षेपित केला जाईल. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने विकसित केलेला हा उपग्रह दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह आवश्यक दळणवळण सेवा प्रदान करेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर 73वा मिस युनिव्हर्स हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्हिक्टोरिया केअर थेलविग यांनी. कोणी? तर व्हिक्टोरिया केअर थेलविग यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर शॉर्टमध्ये आहे, लक्ष द्या मित्रांनो. तर डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया कथेर थेलविगने 2024 वर्षासाठी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेला आहे. तर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचा पुरस्कार डेन्मार्कला मिळालेला आहे आणि मिस नायजेरिया चिडिन्मा अदेशिना तृतीय, तर मिस मेक्सिको मारिया फर्नांडा बेल्ट्रान तृतीय क्रमांकावर आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे, नुकतेच देशाचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर संजय मूर्ती यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हिमाचल प्रदेश केडरच्या 1989च्या बॅचच्या IAS अधिकाऱ्यांचा गौरव केला. तर गिरीश चंद्र मुर्मू यांच्या
जागी पुढील CAG म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ज्यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे आणि ही नियुक्ती घटनेच्या कलम 148(1) अंतर्गत करण्यात आलेली आहे, हेही लक्षात ठेवा. आणि नियुक्ती कोणी केली तर राष्ट्रपती यांनी केली आणि पहिले CAG एडमंड ड्रमंड स्वातंत्र्यापूर्वी होते आणि व्ही. नरहरी राव हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने नुकतेच नवीन संविधान मंजूर केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गॅबॉनिया. कोणत्या देशाने? गॅबॉनिया देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर गॅबॉनमध्ये ऐतिहासिक सार्वमत घेण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 91% मतदारांनी नवीन संविधानाच्या बाजूने मतदान केले आणि 55 वर्षाच्या वंशपरंपरागत राजवटीचा अंत करणे आणि लोकशाही नागरी सरकारची पुनर्स्थापना सुनिश्चित करणे हा या संविधानाचा उद्देश आहे. यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये सत्तापालट करून सत्तेवर आलेल्या सत्ताधारी लष्करी जंटाचे हे सर्व मत घेतले आहे. यानंतर आपण गॅबॉनविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे लिब्रेव्हिल आणि चलन आहे मध्य आफ्रिकन CFA फ्रॅंक आणि राष्ट्रपती आहेत ब्रिस ओलिगोई गुमा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 40वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर भारताचे 56वे व्याघ्र प्रकल्प कोणता बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. कोणता? गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. आणि याविषयी महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊया. तर लक्ष द्या माहितीकडे. तर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी घोषणा केलेली आहे की छत्तीसगडमधील गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प हे देशातील 56वे व्याघ्र प्रकल्प आहे. तर गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प 2829 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे आणि आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर श्री शैलेश व्याघ्र प्रकल्प आणि आसाममधील मानस व्याघ्र प्रकल्पानंतर हे देशातील तिसरे मोठे व्याघ्र प्रकल्प असणार आहे. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि प्लीज प्रयत्न करा की या दोन्ही प्रश्नांची उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा. तर प्रश्न असा आहे, भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? यानंतर पुढील प्रश्न आहे, जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.